मित्रांनो, माझं नाव रोहित आणि अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले आपण गावी आलो आहे माझ्या कोकणात. आणि जवळजवळ 5 ते 6 दिवस मी माझ्या गावी होतो आणि आज आलो आहे, म्हणजे 3 दिवसापूर्वीच आलो आहे मम्मीच्या गावी. पण 3 दिवसापासून जे पाऊस पडतो आहे, तर लाईट बीट काही नाही आणि त्याच्यामुळे यार चार्जिंग पण काही नाही. तसंच त्याच्यामुळे काय बोलतात त्याला यार, लाईट नसल्यामुळे फोनला तर चार्जिंग नाही, तर व्हिडिओ कसा करायचा. तर आज टाईम भेटला व्हिडिओ करायला, तर चला आजचा सीन दाखवतो कसा आहे. तर असा काही दृश्य बघायला भेटतंय. खूप म्हणजे यार बघा, आज पण काळे काळे ढग एकदम खतरनाक आलेत. आणि व्लॉग करायची मी स्टाईलच माझी विसरून गेलो आहे, कारण खूप मोठा गॅप पडला आहे. खूप मोठा गॅप पडला आहे ब्लॉगिंगसाठी. तर परत एकदा लाईनवर कंटिन्यू येऊ. आणि यार पाणी बघा किती स्वच्छ आहे. आणि हे बघा ढग. आणि हा आपला भाऊ छोटाकाळ.com. आणि हा असा काही खतरनाक असा व्ह्यू. तर मित्रांनो, काय सांगायचं तुम्हाला, कारण खूप दिवसापासून इथं म्हणजे लाईटच नव्हती. लाईट तर भाई गायबच होती, कारण यार एवढं इथं वादळ सुटलेलं की लाईट तर गायब. कारण फोनची चार्जिंग पण गायब, फक्त सर्वायवर मोडसाठी गेलो. आणि यार जेवण पण आम्ही अंधारात करत होतो. आणि समोर बघा यार, इकडनं आता म्हणजे पाऊस पडला नाही एवढा जोरात, तर जसं जसं पाऊस पडेल ना तसं तसं हे वाढेल. तिकडं आमचं घर आहे छोटंसं. आणि हे असं काही मनमोहक दृश्य. तर आम्ही वरती जाणार आहेत उद्या धरणावर, तिकडे पण जाऊन व्लॉग करा. एक व्लॉग तर माझा ऑलरेडी एक आलेला आहे. तर अजून एक उद्या पण बघूया, ट्राय करूया उद्या परत एकदा जायचं आणि परत एक व्लॉग करायचा. कारण यार इकडे यार एकदम छान वाटतं, आवाज बघा यार एकदम शांतपणे, खूप भारी खूप भारी वाटतं. आणि बघूया आता उद्या कसं काय करतं. आता जायचं आपल्याला जेवायला, आणि ते पण अंधारातच जेवायचं आहे. आमच्या घराची लाईट गेले आणि बाकी पूर्ण गावात लाईट आहे. आणि खूप बेकार असं सीन आहे. तर दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा नजारा, थांबा. तर मित्रांनो, ही आहे नदी. आणि हे बघा वरती बघा बाई, आता तर अंधार होतोय, आता तर काय दिसणार नाही. पण उद्या विचार करतो इकडेच येऊन अंघोळ करायचा. मस्त बाई, काय मस्त थंडगार नदी आहे. आणि यार पाणी तसं कमी आहे, बट हळूहळू आता जसं पाऊस वाढत जाईल तसं परत एकदा पाणी वाढत जाईल. आणि यार फुल मजा, म्हणजे खूप छान होतं पावसात. आता तर मी उन्हाळ्यात आलेलो, तरी पण एवढं म्हणजे इकडं ढगाळ वातावरण झालं आहे. त्यामुळे 3 ते 4 दिवस मला काहीच करायला भेटलं नाही. बट उद्यापासून आपण तयारी करूया. आता थोडेसे आजूबाजूचा नजारा बघा आणि पुढच्या उद्याच्या दिवसात योग्य नाही, कारण अंधार होत चाललाय. तर आता जाऊया घरी. घर तर असंच आहे, अर्धा मिनिटावर 5-10 पावलं. तर चला आता जातो मी घरी आणि घरातून आता व्हिडिओ शूट करूया. हे आपलं घर आणि मस्तपैकी डिश टी व्हीवर लागले, पण काही कामाची नाही आहे, कारण इकडे लाईटच नाही आहे. पोल कुठेतरी पडलेलं आहे आणि आमच्या घराची लाईट झालेली आहे गायब. आणि इकडे आहे वीर, हे आजीचं जुनं घर आणि हे आजीचं नवीन घर. आजी तर नाही आहे आता, बट घर आहे. तर चला आता जाऊया घरात आणि घराचा सीन दाखवतो थोडासा. चलो घर में. ही सुक अशी ठेवली लाकडं. तर चला एंट्री मारूया. तर मित्रांनो, घरात आलेलो आहे आणि हा आहे घराच्या मागचा सीन. ओहो. आणि आज आम्ही घरात, मी आणि माझ्या भावाने हर्षने एक मॅगी बनवली, ती पण अंधारात, कारण लाईट तर बिलकुल नव्हती. तर मॅगी दाखवतो कशी बनवलेली. तर ही आहे मॅगी. टोपला पूर्ण आम्ही करपवून टाकला. बट मॅगी खूप, मॅगी नव्हती, काहीतरी वेगळंच नव्हतं. काय होतं? गिप्पी गिप्पी काहीतरी होती. काहीतरी असतं ना, काहीतरी हरिद्राम काहीतरी होतं, कुठचं तरी एका ब्रँडची होती. तर फटाफट मी मॅगी खाऊन घेतो आणि आजचा दिवस इथेच संपवूया, नाही तर वरती जाऊन बघूया अजून कुठे जायचं असेल तर. तर फटाफट मॅगी खाऊया आणि मागचा व्ह्यू बघा मस्तपैकी. तर मित्रांनो, घर तर अजून मी आधी दाखवू नाही शकत, कारण खूप जास्त काळोख झालं आहे आणि घरात तशी पण लाईट नाही आहे. तर घराचं उद्या दाखवतो तुम्हाला, म्हणजे कसं सकाळी जेव्हा उजेड येईल तेव्हा घरात दाखवेन. आणि हे असं काही घर आहे. आणि हे मागे जे दिसतंय ते जुनं घर आहे, जेव्हा खूप वर्ष अगोदर, म्हणजे 10-15 वर्ष अगोदर हे घर होतं. आणि त्याची अवस्था थोडा आता बघून घ्या, खूप पडलेलं आहे. आणि हे थोडंसं ठीक आहे, बट इकडे आता लाईट नाही आहे. आमच्याच घरात लाईट नाही आहे, कारण वीज झाली कट. तर जाऊ द्या, आता हा ब्लॉग आपण कंटिन्यू मस्तपैकी करायचा. आणि यार खूप भारी इकडे वातावरण आहे, म्हणजे गावात आल्यावर ना एवढं छान वाटतं ना यार, मला तर खूप भारी वाटतं.
पण एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे यार लाईट नसते, त्यामुळे फोन चार्ज नाही होत, त्यामुळे आपला ब्लॉग होत नाही. खूप वाईट वाटतं मला. पण तरी पण इट्स ओके, ब्लॉग आपण करत राहायचं, काही असू द्या. तर हे बघा व्ह्यू, आणि इथे समोर विहीर आहे. विहीर दाखवतो तुम्हाला, थांबा. विहीर तर भाई पाणी बघा एक नंबर, आणि खूप वरती पाणी आहे आरामात. असं काही, हे अशी काही विहीर आहे, आणि समोर धरण आहे, आणि ते उद्या दाखवतो. आणि बघा भाई, परत एकदा काळे बादल आलेले आहेत, म्हणजे काळे ढग. तर जाऊया घरात. उद्या आता कंटिन्यू करायचं भाई, आता नको, आता उद्या कंटिन्यू करूया. आता काहीतरी पेटपूजा करायला पाहिजे. तर चला मित्रांनो. तर हॅलो मित्रांनो, आजचा आहे आपला दुसरा दिवस, आणि आज मी डायरेक्ट आलो आहे नदीवर. दुपारचे वाजलेत, किती वाजलेत काय माहीत नाही, 12:30च्या आसपास झाले असतील. आणि भाई काय भारी सीन आहे बघा. नाही, आणि हे बघा मासे, बघा भाई मासे, मासे भाई साब, इथे मासे बघा, एकदम खतरनाक मासे. आणि पाणी पण एकदम थंड आहे. आता मी थोड्या वेळात, म्हणजे थोड्या वेळात जाईन पाण्यात, कारण यार एकदम गारगार पाणी आहे, आणि वरती एकदम तापलेला सूर्य आहे. तर आता मजा येणार आहे पाण्यात. आता भाऊ तर चाललाय मोगली तर वंडरमॅन, जरा त्याला पाण्यात जाऊ द्या, मग दाखवतो. आणि इकडे मासे बघा, माझी मम्मी मशेरी किंग, आणि मोगली द पॉवर द बच्चा मॅन, मोगली मॅन. अरे यार ते मासे होते यार, मासे उडवून टाकले सगळे. आणि असा काही नदीचा प्रवाह, समोर तिकडे धरण आहे, तिकडे पण जायचं संध्याकाळी. आणि आता जरा नदीत जाऊ. भाऊ माझा बेडूक मॅन पोहत पोहत चाललाय पुढे, बघा. ओ भाई खतरनाक सीन आहे भाई. आणि थोडीशी शैवाळ लागली यार ह्याच्यात, बट चालतंय त्यात. ते जाऊ द्या, कपडे डायरेक्ट नदीत. वाहत वाहत, ए बेडका खाली बस. मी पण जात होता थोडा, चला भाई, आरामात. मासे पळून गेले सगळे यार, खूप छान मासे होते यार याच्यात, एकदम खतरनाक आहेत मासे आहेत. थांबा दाखवतो, मध्ये मध्ये दिसत आहेत कुठे कुठे. फोन वॉटरप्रूफ नसल्यामुळे जास्त रिस्क नाही, म्हणजे आहे थोडासा रेजिस्टन्स. आणि हा बिडूक मोगली मॅन जातोय दगडावर पोहत पोहत. आणि असं काही गाव. चलो, तर फायनली पाण्यात उतरले, आणि भाई साप मासे यार, मासे दिसतो. अरे भाई, हा दगड सटकला, हा वाला. मासे आहेत छोटे छोटे, गप्पी मासे पाळा. कुठे गेले रे? हा भाऊ, इथे पण आहेत, दिसत आहेत. मोगली द वंडरमॅन @ छोटा भाई, छोटाबनाना.com. अरे भाई साहब, ओ भाई, इथे तर खूप हे आहे, खोल आहे इथे, हलकंसं. इथं जातो, एक नंबर सी. झिपिक काय दिसतच नाही उन्हामुळे, हे चमकते इथे इथे. सपाक, एक पाय ऊपर एक पाय नीचे. आ भाई, इज्जत इज्जत. आणि हा हेलिकॉप्टर आले. ओ भाई हर्ष, इथे तर लय खोल आहे. ओ माय गॉड, खूप भारी. किती खाली बघा गेले. इथे सर्व शैवाल आहे यार, पण खूप असं एकदम पिवळे पिवळे पाय दिसतात, एकदम डुबडुबी 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 डुबडुबी. आणि समोर असा काही नजारा. तर जाऊ दे आता, बस झालं यार, याच्यापेक्षा जास्त उन्हात नको. खूप पाणीत एकदम थंड आहे, बट ऊन खूप जास्त आहे. तर जाऊया, मी तर जातो बाहेर, नदीच्या बाहेर. खूप समोरून फ्लो येतोय, सपाक. ये राप रुक एकदम थंडगार पाणी. आणि मासे छोटे 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 आहे बघा, बघा इथे बघा किती आहेत. ओ भाई साहब घाबरतच नाही भाई, फुल घाबरतच नाही तो. इथे बघा किती आले, बघा. दिसतोय की काय माहित नाही, का रिफ्लेक्शन खूप जास्त ऊन आहे. बघा बाबा, पायाच्या खालून जातात. ए नूब, पाणी काय उडवतंय, दम आहे. एक मासा पकडून दाखव ना. हा, मी पकडतो. इथे खूप सारे मासे आहेत, छोटे 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 छोटे. ओ देखो, उधर एक गया, ये देखो इधर एक है. खतरनाक फुल आहे बघा. हर्ष पकडण्याचा प्रयत्न करतोय, द मोगली मॅन, बट असफलता. यही है सफलता की पहली सीढ़ी. और कपडाधोना.com. चलो, मी जातो बाहेर, थांबा, आरामात जातो, ब्लॉग बंद करतो आधी. तर मित्रांनो, फायनली संध्याकाळ झालेली आहे. आपला वरती जायचा प्लॅन होता धरणावर, पण थोडासा फिसकटला, कारण
हे बघा पूर्ण काळे काळे ढग आलेत आणि आता जरासा खूप जोरात पाऊस येऊन गेलाय आणि जास्त पाणी साचलं नाही आज, बट खूप अजूनही काळे काळे ढग आहे. तर विचार केला यार इथे बसू मस्तपैकी आपला लसूण चिवडा आणि हा एवढा चांगला व्ह्यू एन्जॉय करत करत आपण लसूण चिवड्याचा आनंद घेऊ. तसं तर यार खूप भारी वातावरण आहे. चाय वगैरे पियालो आणि आरामशीर आता घरामध्ये साफसफाई चालू आहे. तर लवकरच दाखवतो तुम्हाला. आधी हे खातो आणि मग आतमधला व्ह्यू दाखवतो घराचा, कारण आज तर आपण जाऊ नाही शकत वरती कारण खूप जास्त काळोख झालेला आहे. तर जाऊ द्या, खातो आधी आणि मग पुढचं तुम्हाला दाखवतो. घरची साफसफाई करूया आणि मग पुढचा ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो आत्ताच घराची साफसफाई झाली, पण साफसफाई झाल्यावर लाईटच गेली. आता लाईट येऊ द्या आणि मग परत एकदा व्लॉगला मी दाखवतो. म्हणजे आता तर काहीच दिसणार नाही कारण माझा चेहरा दिसणं खूप कठीण झालंय. आणि इथं खाली मेणबत्ती लावली. हा दिसला ट्यूबलाईट मारल्यावर दिसला. आणि थांबा दाखवतो मागे काय चाललं. आता ह्या मेणबत्तीवर सगळं काम दम म्हणजे जोर पडलेला आहे. आता सगळं लाईट बीट लावलेली, बट काय करणार आता तिथं गेले, पण परत एकदा माझ्यावर लाईट मारली पाहिजे. पण आता लाईट येऊ द्या आणि मग परत माझं घर दाखवतो तुम्हाला, कारण साफसफाई एकदम प्रॉपर झालेली आहे. 1 मीटर पण लावून झालेलं आहे आणि लाईट पण आली होती पण परत गेली, त्यामुळे दिव्यावर परत एकदा जोर पडलाय. तर लाईट येऊ द्या, लाईट यायची वाट बघूया, मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया. तर फायनली मित्रांनो 2 मिनिटाच्या आतमध्येच आपली लाईट पण आलेली आहे आणि सगळेजण आता खुश झालेले आहेत. यश द डॉन, हर्ष द खेपसा मॅन, बहीण द सिस्टर मॅन आणि मावशी द किंग मॅन, कुंफू द मम्मी मॅन आतमध्ये किचन मध्ये. आणि इकडे हा मागचा दरवाजा, हा पुढचा दरवाजा. घर थोडं छोटं आहे आणि मस्तपैकी लाकडं वगैरे भरलेली आहेत. वा, हे आमचं छोटंसं घर आणि हे आहे आपला 0चा बल्ब आणि हे आहे किचन. किचनमध्ये पण एवढेच. आणि इथे आहे वंडर द फूल द किंग द चूल द मॅन. आणि असा काही आपला परिसर. आता उद्या आपल्याला जायचं धरणावर आणि मग तिकडनं जाऊन आम्ही परत एकदा ब्लॉग स्टार्ट करू. आता तर आपल्याला जेवायचं आहे, टाइम झालेला आहे जेवायचा. लाईट गेली होती पण लगेच आली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद द लाईट मॅन, हर्ष द किंग.